नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग अकलूज आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत या अभ्यासक्रमामध्ये आपण मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या राजकीय विचारांची चर्चा करीत आहोत. आधुनिक भारतीय राजकीय विचाराला वेगळं वळण देणाऱ्या ज्या काही प्रवृत्ती आणि प्रभूती आहेत त्याच्यामध्ये मौलाना आझाद यांच्या विचारांची भूमिका आपल्याला सातत्यानं मांडावी लागते आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमामध्ये हा आपल्याला एक विचार तपासावा लागतो. आझादांच्या लोकशाहीबद्दलच्या संकल्पना आणि लोकशाहीबद्दल असणारी त्यांना वाटणारी मतं, त्यांची मतं, तर लोकशाही कशा पद्धतीची असते याबद्दल त्यांनी मांडलेली भूमिका आपण या व्याख्यान मालिकेमध्ये, या सिरीजमध्ये पाहणार आहोत. आपल्या सगळ्यांचं राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. या देशामध्ये विविध प्रकारच्या विचारधारा सातत्यानं स्त्रवत राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये लोकशाही हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. लोकशाही कशा पद्धतीची असावी, ती कोणत्या पद्धतीने स्वीकारली जावी किंवा नेमकी लोकशाहीबद्दलची भूमिका काय असली पाहिजे याच्याबद्दल गांधीजींनी आपले मत मांडलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आहेत, पंडित नेहरूंनी मांडलेले आहेत, सरदार पटेलांनी सुद्धा मांडलेले आहेत. जगातल्या अनेक विचारवंतांनी आपापली मतं लोकशाहीबद्दल स्पष्ट केलेली आहेत, त्याच्या व्याख्या पण केलेली आहेत. पण नेमक्या आझादांना लोकशाही कशा पद्धतीची अभिप्रेत होती किंवा नेमकी लोकशाही म्हणजे काय किंवा लोकशाही कशा पद्धतीनं आपण या देशात स्वीकारली पाहिजे याच्याबद्दलची भूमिका आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं. कारण का लोकशाही ही शासनाचा सगळ्यात चांगला आणि सर्वोत्तम प्रकार मानला जातो. आता त्याच्यात काही दोष जरूर आहेत, पण त्यातल्या त्यात चांगला प्रकार आता लष्करशाही, हुकुमशाही किंवा अध्यक्षीय लोकशाही किंवा साम्यवादी व्यवस्था, ह्या सगळ्या व्यवस्थांपैकी पेक्षा एक लोकशाही व्यवस्था हा चांगला प्रकार समजला जातो. त्यामुळे भारतीय राजकीय विचारवंतांचा अभ्यास करत असताना आपल्याला मौलाना आझादांच्या लोकशाहीबद्दलची भूमिकाही जाणून घेणं तितकंच गरजेचं असतं. मौलाना आझादांच्या राजकीय विचारांची चर्चा आपण करीत असताना त्यांची चरित्र प्रस्तावना किंवा त्यांच्या राष्ट्रवादाबद्दलची भूमिका मांडताना स्पष्ट केलेलं होतं की राजकीय विचारांची स्थित्यंतरे झालेली हे विचारवंत आहेत. म्हणजे सातत्यानं नवीन विचारांची भूमिका काळाच्या ओघामध्ये त्यांनी स्वीकारली आणि ती स्वीकारल्यानंतर मांडण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीबद्दलच्या विचारामध्ये सुद्धा आपल्याला हेच दिसतं किंवा हेच जाणून येतं की सुरुवातीच्या काळामध्ये लोकशाहीबद्दलची भूमिका मांडताना त्यांनी लोकशाही या विचारांचा आपल्यासमोर ही भूमिका ठेवताना इस्लामी लोकशाहीवर विश्वास ठेवण्याचा मूलमंत्र किंवा उद्देश त्यांनी स्पष्ट केलेला होता. पण 1920 नंतर हळूहळू त्यांचा लोकशाहीची संकल्पना ही धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा पुरस्कार करणारी दिसते. म्हणजे एकंदरीत पूर्वीच्या काळात असणारी लोकशाहीबद्दलचा विचार आणि नंतरच्या 1920 नंतर धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा पुरस्कार हा आझादांच्या लोकशाही संकल्पनेमध्ये आपल्याला प्रामुख्याने लक्षात ठेवावा लागतो. आता लोकशाहीबद्दल आझाद नेमकं काय म्हणतात याच्याबद्दलचे काही मुद्दे आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा ते सांगतात की लोकशाहीमध्ये ही जनता स्वामी असते. स्वामी याचा अर्थ आपण जनतेला सगळे अधिकार असतात, सर्वस्व जनता असते, हे या ठिकाणी त्यांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे अब्राहम लिंकनची जी व्याख्या आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, किंवा अनेकांनी गांधी म्हणतात लोकशाही हा जीवन प्रणाली आहे, जीवन मार्ग आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केलेली आहे. तसंच लोकशाहीमध्ये लोकांची शाही व्यवस्था किंवा लोकांची व्यवस्था हे मांडत असताना आझाद म्हणतात की या ठिकाणी जनता सर्वेसर्व असते, जनता सार्वभौम असते, जनता स्वामी असते. स्वामी याचा अर्थ राजा असाही घेतला जातो, पण राजा हा लोकशाहीमध्ये मोठ्या प्रमाणात अभिप्रेत नसल्यामुळं, त्यातल्या त्यात भारतीय संसदीय लोकशाहीमध्ये अभिप्रेत नसल्यामुळं स्वामी याचा अर्थ आपण असा घ्यायचा की या ठिकाणी जनतेला सगळे अधिकार असतील. दुसरा मुद्दा लोकशाहीबद्दल मांडताना मौलाना आझाद म्हणतात की शासन प्रमुख हा लोकशाहीमध्ये जनतेकडून निवडला गेला पाहिजे की निवडला जावा. लोकशाहीची व्याख्याच आहे, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे शासनामध्ये बसले पाहिजेत किंवा जनप्रतिनिधींच्या माध्यमातून नेतृत्व निवडलं गेलं पाहिजे. शासनाचे प्रमुख हे अप्रत्यक्षरित्या न निवडता प्रत्यक्षरित्या जनतेकडून निवडले जावेत याबद्दलची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली होती. लोकशाहीबद्दलचा तिसरा विचार सांगताना मौलाना आझाद म्हणतात की लोकशाही म्हणजे काय, तर या लोकशाही समाजात जास्तीचे अधिकार कुणाला असले कामा नये
असता कामा नये किंवा जास्तीचे अधिकार नसतात. आहेरे आणि नाहीरे असा वर्ग तयार होऊ नये हीच भूमिका अधिकारांच्या माध्यमातून घेतली जावी. म्हणून आझाद म्हणतात की लोकशाहीमध्ये समाजात जास्तीचे अधिकार असू नयेत. मग वर्णव्यवस्था असेल किंवा जातीव्यवस्था असेल किंवा धार्मिक संकल्पना असतील, या कोणत्याही अधिकाराच्या माध्यमातून लोकांना जास्तीचे अधिकार दिले गेले नाही पाहिजेत. सगळ्यांना समान अधिकाराची भूमिका नागरिक या नात्याने घेतली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी चौथा मुद्दा सुद्धा तोच सांगितला की ज्याला समाजात जास्तीचे अधिकार नसतीलच, त्याचबरोबर सगळ्यांना सर्वांना समान अधिकार देण्याची, समान हक्क देण्याची भूमिका घेतली गेली पाहिजे. लोकशाही म्हणजे काय हे सांगत असताना आझाद पुढे म्हणतात की लोकशाहीमध्ये सल्ला मसलत आणि विचारांचं शासन असतं. इथं कुणी एककल्ली एका विचारानं सर्वकष पद्धतीनं किंवा हुकुमशाही पद्धतीनं आपल्या निर्णयाची भूमिका घेऊ शकत नाही. भले तो पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल किंवा एखादा मंत्री असेल. जबाबदारीचं तत्व ही जी भूमिका आहे ती थोडीशी मौलाना आझादांच्या विचारामध्ये आपल्याला दिसते. ते म्हणतात इथं सल्ला मसलत आणि विचारांचं शासन असलं पाहिजे किंवा ते असावं. लोकशाहीचा तो गाभा आहे. तिथं चर्चा झाल्या पाहिजेत, टीका टिप्पणी झाली पाहिजे, मतप्रवाह इकडचे तिकडे फिरले पाहिजेत आणि मग त्यातून जे एक सकस अशा पद्धतीचा विचार येतो ती खऱ्या अर्थानं लोकशाहीला पोषक आणि पूरक असतो, हेही त्यांनी मान्य केलेलं होतं. लोकशाहीबद्दलची भूमिका मांडताना शेवटचा मुद्दा ते मांडतात की जी खजिना किंवा अर्थकारण आहे त्याच्यावर जनतेची मालकी असली पाहिजे. जनता स्वामी, याचबरोबर खजिन्यावर सुद्धा जनतेची मालकी असली पाहिजे. आपल्याकडे अर्थसंकल्प अर्थमंत्री जरी मांडत असले ना, तरी जनतेच्या करातून मिळणारा पैसा कसा येणार आणि ते कसा युटिलाइज करणार आहे, कसा वापरला जाणार आहे, हे सांगण्याचं काम अर्थमंत्र्याचं असतं. अर्थमंत्री हा देशाचा प्रमुख म्हणून, जनतेनं निवडून दिलेल्या संसदेचा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडत असतो. म्हणजे एकंदरीत आझादांच्या मते खजिन्यावर सुद्धा जनतेची मालकी असली पाहिजे, ती कोणा एकट्याची असता कामा नये, हा विचार त्यांनी लोकशाहीमध्ये प्रामुख्यानं मांडलेला होता. मौलाना आझादांचे लोकशाहीबद्दलचे विचार पाहताना एक महत्त्वाचा मुद्दा पण लक्षात घेतला पाहिजे किंवा तो त्यांनी प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला, तो आपल्या राजकीय विचारामध्ये अभ्यासावा लागतो. इस्लाम आणि लोकशाही याबद्दल त्यांची नेमकी मतं काय होती. लोकशाही कशी असावी, कशी असते याबद्दल त्यांनी भूमिका मांडलीच, पण इस्लाम आणि लोकशाही याबद्दलची भूमिका मांडताना त्यांनी काही मुद्दे या ठिकाणी स्पष्ट केलेले होते. इस्लाम आणि लोकशाही याबद्दलची भूमिका मांडताना आझाद म्हणतात की पाश्चिमात्य देशांनी लोकशाहीचा अगोदर स्वीकार केला, त्या मानानं इस्लामी देश आहेत यांनी लोकशाहीचा स्वीकार करायला त्यांनी उशीर केला. किंबहुना आणखीन बऱ्याच मुस्लिम देशांमध्ये लोकशाही ही संकल्पना अजून स्वीकारली गेलेली नाही. मध्यपूर्व आशियातली अशी अनेक देश आहेत की जिथं लोकशाही नाही, तिथं राजाशाही आहे किंवा काही लष्करशाही काही प्रमाणात आहे. पण आझाद म्हणतात की पाश्चिमात्य देशांनी लोकशाहीचा लवकर स्वीकार केला. ज्या देशांनी लोकशाहीचा लवकर स्वीकार केला तिथं लोकांना जास्तीचे अधिकार मिळाले गेले आणि लोकशाहीच्या या माध्यमातून सर्वांना जबाबदाऱ्या मिळाल्या गेल्या, सर्वांना समान अधिकाराची भूमिका घेतली गेली. त्यामुळे इस्लाम आणि लोकशाही भूमिका मांडताना आझादांनी सुरुवातीला स्पष्ट केलं गेलं की पाश्चात्य देशांनी अगोदर लोकशाही स्वीकारली आणि त्याच्यामुळं त्या देशातील नागरिकांचं जीवनमान, राहणीमान सुधारण्यासाठी निश्चित मदत झालेली आहे. इस्लाम आणि लोकशाहीबद्दलची आपली भूमिका मांडताना आझाद यांनी पुढं दुसरा मुद्दा सांगितला. ते म्हणतात की पाश्चात्य देशांनी लोकशाहीचा स्वीकार केला पण मुस्लिम समुदाय मात्र मध्ययुगातच अडकला. हे महत्त्वाचं कारण आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. राहणीमान, विचारसरणी आणि परंपरावाद किंवा कर्मठपणा, सनातनवाद या ज्या भूमिका जगभरामध्ये विविध धर्माच्या माध्यमातून घेतल्या जातात, त्याचा जरी आपण प्रामुख्याने विचार केला तर आपल्याला असं दिसतं की बहुसंख्य मध्यपूर्व आशिया खंडातली देश हे अजूनही मध्ययुगातच अडकलेले दिसतात. ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिथं असणारी परंपरावादी विचारसरणी आणि परंपरावादी विचारसरण्यातून निर्माण झालेले राज्य असतील किंवा लष्करशाही असतील किंवा एकाधिकारीशाहीनं वागणारे तिथले नेतृत्व असेल. आणि याचा परिणाम असा झाला की हा संपूर्ण समुदाय हा मध्ययुगातच अडकला. म्हणजे नव्या गोष्टी स्वीकारणं हे काळाच्या गरजेप्रमाणे आवश्यक असतं. त्या न स्वीकारता आपण परंपरावादी आणि सनातनवादामध्ये जास्त अडकत गेलो. ही भूमिका मौलाना आझादांनी आपल्या लोकशाही आणि मुस्लिम समुदाय याच्याबद्दल मांडताना स्पष्ट केलेली होती. म्हणजे परंपरावादी विचार सगळेच वाईट असतात असं नाही, पण परंपरावादाला आधुनिकतेची काही जोड देणं गरजेचं असतं आणि त्याच्यामुळं मग वर्तमान काळ खऱ्या अर्थानं सुधारला जातो.
त्याचे परिणाम भविष्य काळावर होत असतात. पण मुस्लिम समुदाय हा पाश्चात्य लोकशाहीचा लवकर स्वीकार न केल्यामुळं किंवा लोकशाहीचा स्वीकार न केल्यामुळं हा मध्ययुगातच अडकला आणि परिणामी तिथं राजशाही, लष्करशाही आणि त्याच पद्धतीच्या सर्वकष अधिकारांनी सदृढ असणाऱ्या शाही व्यवस्था उदयाला आल्या. त्याचे परिणाम प्रामुख्याने भोगावे लागलेले आहेत. असाही विचार लोकशाही आणि मुस्लिम समुदाय याबद्दल आझादांनी व्यक्त केलेला होता. तिसरा मुद्दा लोकशाही आणि इस्लामाबद्दल मांडताना आझाद सांगतात तो म्हणजे अगदी त्यांनी टोकाची भूमिका घेतली. प्रत्यक्ष खलिफाची निवड सुद्धा मतदानानं व्हायला हवी. परंपरावादी समाज व्यवस्थेमध्ये हे त्या काळी मांडलं साधारणपणे 20व्या शतकाच्या सुरुवातीला 19व्या शतकाच्या उत्तरार्ध ज्याला म्हटलं जातं. या वेळी ही भूमिका मांडणं खरं तर अवघड होतं. जिथं धर्म महत्त्वाचा मांडला जात होता या काळामध्ये आणि या देशाची शकल पडण्याची भूमिका मग ते धार्मिक द्विराष्ट्रवादाच्या संकल्पनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण या काळामध्ये आझाद सांगतात की मुस्लिम समुदायामध्ये महत्त्वाचा असणारा जो खलिफा आहे, तुर्कस्तानचा खलिफा, त्याची निवड सुद्धा ही मतदानानं व्हायला हवी. परंपरेनं किंवा परंपरेनं ज्या निवडी होतात त्या निवडी लोकशाहीमध्ये अभिप्रेत नसतात आणि म्हणून खलिफाची निवड सुद्धा ही लोकशाहीच्या पद्धतीनं प्रत्यक्ष मतदानानं व्हायला हवी. ही भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली होती. ती आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करावी लागते. लोकशाहीबद्दलच्या भूमिका मांडताना आझाद पुढे म्हणतात की इस्लाम आणि लोकशाही या संकल्पनेमध्ये सामान्य जनता ही साक्षर झाली पाहिजे आणि सामायिक शिक्षणाची गरज अत्यंत आहे हेही प्रतिपादन त्यांनी केलं होतं. त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. सामान्य जनता साक्षर होणं एक गरजेचं असतं. लोकांना त्यांचे प्रश्न समजले पाहिजेत. लोकांनी त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी प्रश्न विचारण्याची संधी मिळायला पाहिजे किंवा तसं वातावरण मिळालं पाहिजे. शिक्षण स्वतःचा विकास करून घेण्यासाठी अतिशय गरजेचं असतं. समाजातल्या रूढी परंपरा का स्वीकारायच्या हा प्रश्न विचारण्याचा अधिकार हा सक्षम आणि सदृढ मेंदूलाच असतो किंवा त्या पद्धतीनं तसा मेंदू तयार होतो. त्यामुळे आझाद म्हणतात की सामान्य जनता ही जास्तीत जास्त साक्षर झाली पाहिजे आणि साक्षर करायची असेल तर सामायिक शिक्षणाची अत्यंत गरज आहे. वैयक्तिक शिक्षणाच्या माध्यमातून काही ठराविक संस्था काम करत असतील, मग त्या स्वतःच्या धर्मासाठी, जातीसाठी काम करत असतील. पण खऱ्या अर्थानं आपल्याला समाजाला जागृत करायचं असेल, समाजाला विविध प्रश्नांच्या विषयी संज्ञान करायचं असेल तर सामान्य जनता ही जास्तीत जास्त साक्षर होणं गरजेचं आहे. आझादांनी लोकशाहीबद्दल भूमिका मांडताना या ठिकाणी ही भूमिका जी मांडलेली आहे ती अतिशय रास्त होती आणि रास्त आहे असंच म्हणावं लागतं. याचं कारण म्हणजे लोकशाहीमध्ये जेवढी जनता शिक्षित असते, जेवढी जनता सुज्ञ असते, जेवढी जनता शहाणी असते तेवढी ती लोकशाही अधिकाधिक प्रगल्भ होत जाते आणि तेवढं लोकशाहीवर विश्वास ठेवतात. लोकशाहीच्या माध्यमातून आपला विकास करून घेण्याची संधी लोकच उपलब्ध करून घेतात आणि म्हणून शिक्षण गरजेचं असतं. आपल्या प्रश्नांना भेदण्याची ताकद ही लोकांना शिक्षणातूनच प्राप्त होते. यासाठी आझाद म्हणतात की शिक्षणाची नितांत गरज आहे आणि ते सामायिक शिक्षण असलं पाहिजे. धार्मिक शिक्षणाची जरूर काही प्रमाणामध्ये आवश्यकता असेलही, पण खऱ्या अर्थानं सामायिक शिक्षण गरजेचं आहे की जे शिक्षण लोकांना केवळ संज्ञान करणारं नाही तर लोकांना त्यांच्या प्रश्नांची जाणीव करून देईल, त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी भाग पाडेल आणि ते प्रश्न कोणाकडून कशा पद्धतीनं सोडवायचे याचंही ज्ञान साक्षर झाल्यानंतर आपोआप मिळू शकेल. म्हणून जनता सामान्य साक्षर झाली पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. आझादांच्या राजकीय विचारामध्ये लोकशाही आणि मुस्लिम समाजाच्या बद्दलची भूमिका मांडताना शेवटाकडे आपल्याला जावं लागतं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट करावं लागेल की एक नवीन भूमिका मांडणारा इस्लाम समाजामध्ये अशा हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच राजकीय नेतृत्वामध्ये विचारवंत निर्माण झालेले आपल्याला दिसतात आणि मग त्यातूनच अशी माणसं एक वेगळी संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये आझादांना आपल्याला प्रामुख्यानं महत्त्व द्यावंच लागतं. याचं कारण असं की भारतीय राष्ट्रवादावर विश्वास ठेवून या देशात मुस्लिम कशा पद्धतीनं योग्य जीवन जगू शकतात ही भूमिका त्यांनी सातत्यानं या देशातल्या तात्कालिक मुस्लिम समुदायाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला कदाचित हेही जाणून घेतलं पाहिजे की जिनांनी जी धर्माच्या आधारे मांडलेली फाळणीची संकल्पना होती या फाळणीला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध करत
द्विराष्ट्रवाद नाही तर फाळणी सुद्धा नको असे म्हणणारे मौलाना आझाद या देशाचे खऱ्या अर्थानं खरे राष्ट्रप्रेमी विचारवंत म्हणून आपल्याला स्पष्ट करावं लागतात. आणि लोकशाहीबद्दल असणारी त्यांची नितांत श्रद्धा हीच त्यांनी आपल्या विचारातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. स्वतंत्र भारताचे शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं हेही आपल्याला तेवढंच महत्त्वपूर्णरित्या माहीत असणं गरजेचं असतं. लोकशाही म्हणजे नेमकं काय, लोकशाहीबद्दलची भूमिका काय असली पाहिजे, लोकशाही कशा पद्धतीनं असली पाहिजे, इस्लाम आणि लोकशाही कशी असेल याबद्दलच्या विचारांची भूमिका आपण त्यांच्या या राजकीय चर्चामध्ये लोकशाहीबद्दलच्या विचारामध्ये तपासलेली आहे. शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.